भूषण खूपच सुंदर असा चेंडू फलंदाज बीट होतोय निर्धाव चेंडूची सांगता पुन्हा एकदा सुंदर चेंडू परंतु बाईकच्या स्वरूपात एक धाव येते या एका धावेने श्री गणेशा होतोय तो मार्टी स्पोर्ट क्लब या संघाचा 2 चेंडू 1 धाव खूपच सुंदर असा फटका टॅपच्या स्वरूपात मारलेला सुंदर असं क्षेत्ररक्षण 1 धाव पूर्ण एका धावेने धावसंख्येत भरवते धावसंख्या पोहोचते ती 2 या धावेवरती 3 चेंडू 2 धावा स्ट्राइक वर येतो तन्मय खूपच सुंदर असा चेंडू तेवढाच सुंदर फटका 1 धाव डिक्लेअर झोनच्या स्वरूपात या एका धावेने धावसंख्येत भरवते धावसंख्या पोहोचते ती 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 या धावेवरती खूपच सुंदर असा चेंडू परंतु अवांतर चेंडू घोषित अवांतर धावेने धावसंख्येत भरवते धावसंख्या पोहोचते ती 4 या धावेवरती पुन्हा एकदा सुंदर असा टॅप आणि या 4 धाव्यांनी धावसंख्या भरवते धावसंख्या पोहोचते ती 8 या धावेवरती पुन्हा एकदा अवांतर चेंडू अवांतर धावेने धावसंख्येत भर धावसंख्या पोहोचते ती 9 या धावेवरती पुन्हा एकदा टॅपच्या स्वरूपात मारलेला फटका तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण बघायला भेटते आपल्याला गणेश मार्फत 1 धाव पूर्ण एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 10 या धावेवरती धन्यवाद शशांक अतिशय उत्कृष्ट आवाज आपण ऐकला होता पहिल्या षटकामध्ये दुसऱ्या षटकामध्ये मी निवेद निमकर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो चालू असलेला सामना SP 1919 विरुद्ध माइटी स्पोर्ट्स क्लब आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकातील धावा लागल्या त्या मात्र 10 धावा धावफलकातील लागल्यात तन्मय एक अतिशय उत्कृष्ट असे खेळाडू फलंदाजी करताना समोर येते गोलंदाज योगेश या दरम्यान सुरेख चेंडू टप्पा पडला बाहेरच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय 1 धाव नक्कीच इकडे मिळतोय स्कोर जाऊन पोहोचतो तो 11 या धावसंख्येवरती इथे मात्र टॅप शॉट आणि ऑन लेग साइडला गेलाय धाव मात्र मिळेल ते 1 स्कोर मात्र पुढे सरसावते जाऊन पोहोचतोय तो 2 चेंडू 12 धावा पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न स्टंपिंगच्या रूपामध्ये फलंदाज इथे मात्र होतोय बाद पहिला धक्का लागतोय तो माइटी क्रिकेट क्लब या संघाला आणि आता मात्र आउट कोण झाला विराज या बाद त्याची जागा घ्यायला आले तो ऋत्विक एक अतिशय उत्कृष्ट असा खेळाडू ऋतिक कदम ते मात्र डाऊन द लेग साइड व्हाईट बॉलचा ते इशारा स्कोरचा विचार करता जाऊन पोहोचतोय तो वाईट घेतला ना त्याचा 13 धावा इथे मात्र सुंदर असा फटका जर का ओरम असेल तर षटकार होता परंतु बॉक्स मध्ये आउट झालेला आहे ऋतिक यांची खेळी संपुष्टात आणि त्याची जागा भरून काढला येतो तो अतुल 4 चेंडू 13 धावा धावफलकातील लागलेले आहेत या दरम्यान सुरेख चेंडू टप्पा पडला आतमध्ये आला परंतु पंच दंडित करतायत व्हाईट बॉलचा तो इशारा 4 चेंडू 14 धावा हा मात्र दिशाहीन गोलंदाजी व्हाईट +1 असे 2 धावा इकडे मिळत आहेत
स्कोर पुढे जातोय 16 धावा. 4 चेंडू 16 धावा. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव वाईट +1 असे 2 धावा इकडे मिळत आहेत. स्कोर पुन्हा एकदा पुढे सरसावतोय जाऊन पोहोचतोय तो 18. या बॉल मध्ये किती आले? एकही बॉल न पडता 5 आले ना. इथे मात्र हलक्या हाताने दिशा दिली चेंडूला. 1 धाव इकडे नक्कीच मिळते. या एका चेंडूत आतापर्यंत 6 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. 1 रन. पुन्हा एकदा डाऊन द लेग साइड वाईट बॉलचे ते इशारा. विकेट किपरला मात्र चेंडू काहीचा सापडत नाहीये. अतिरिक्त धावा 1+1 असे 2 धावा इकडे मिळत आहेत. 5 चेंडू 21 धावा. इथे मात्र लेग कट केलाय. 1 धाव घोषित. षटक होते समाप्त. स्कोर झाला तो 22 धावा धावफलकाचे लागलेले आहेत. 2 ओव्हर ना. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. तन्मय पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंड वरती. नवीन गोलंदाज मैदानामध्ये आहेत ते गणेश. या दरम्यान सुरेख चेंडू तितकाच सुरेख फटका बंधू. चांगल्या क्षेत्ररक्षणामुळे डॉट डिलिव्हरी तिथे पाहायला मिळते. गणेश गोलंदाजी मार्कवरती. या दरम्यान फुल टॉस चेंडू. इथे मध्ये डायरेक्ट हिट लागला असता तर नक्कीच थोडस इथे अडथळा निर्माण झाला असता. परंतु 1 धाव नक्कीच इकडे मिळते. स्कोर पुढे सरसावतोय जाऊन पोहोचतोय तो 23 या धावसंख्येवरती. 2 चेंडू 23 धावा. या स्पर्धेचा उच्चांक स्कोर आपण जर का पाहिला तर 34 धावा या स्पर्धेचा उच्चांक धावसंख्या आहे. ती चेस मात्र इथे करण्यात आलेली होती. तर कालच्या सेमी क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये विकी पॅकर्स विरुद्ध साई मार्लेश्वर या संघामध्ये झाला होता सामना. आणि त्यानंतरचा महिलांच्या सामन्यामध्ये उच्चांक धावसंख्या होती ती 29 धावा. या स्पर्धेची दुसरी उच्चांक धावसंख्या आहे. या दरम्यान सुरेख चेंडू बाईकच्या स्वरूपामध्ये 1 धाव इकडे मिळतोय. चेंडू काहीचा समजला नाहीये. या दरम्यान एक छोटी धाव घ्यायचा प्रयत्न आणि ते देखील यशस्वी. चांगले रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 4 चेंडू 25 धावा. अजून येणारे 2 चेंडू शेष. पुढे सरसावून सुंदर असा टॅप शॉट. फुल टॉस घेतला चेंडूला आणि ते मात्र चौकार इथे लगावलाय. स्कोर जाऊन पोहोचतो तो 29. शेवटचा चेंडू या षटकातला. इथे मात्र फुल टॉस इथे आलेला आहे. षटक होते समाप्त. डॉट बॉल का अंपायर काय डॉट बॉल आहे. डॉट बॉल. ओके. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. स्कोर झालाय तो 29 धावा 29 रन्स. यानंतर होणार सामना कडू पॅकर्स विरुद्ध साया पार्क मित्रमंडळ. आणि दोन्ही कॅप्टनला विनंती इनिंग ब्रेक मध्ये अंपायरशी भेटून घ्यायचे. टॉस इथे त्यांच्यामध्ये होणार येईल. निखिल गोलंदाजी मार्कवरती आलेला आहे. या दरम्यान स्लोवर मध्ये चेंडू हलक्या हाताने दिशा दिली फक्त चेंडूला. 1 धाव नक्कीच इकडे मिळते. 30 धावा धावफलकातील लागलेले आहेत. अजून या षटकातले 4 चेंडू शेष. इथे मात्र सुरेख असा टॅप शॉट. 1 धाव नक्कीच इकडे मिळते.
तन्मय आपल्याकडे स्ट्राईक घेतोय. बघूया येणाऱ्या 3 चेंडूचा कशा प्रकारे सामना करतोय. 31 धावा धावफलकाची लागलेल्या आहेत. दुसरा उच्चांक धावसंख्या आतापर्यंत लागलेली आहे. या दरम्यान सुरेख टॅप शॉट आणि हा आलाय चौकार. उच्चांक धावसंख्या या स्पर्धेची ते लागवली गेलेली आहे. अभिजित पवार मित्र परिवार आयोजित भव्य दिव्य असे बॉक्स क्रिकेटचे सामने. या दरम्यान पुन्हा एकदा टॅप शॉट आणि प्रयत्न चांगला आहे. बघूया किती धावा मिळतात. 2 धावा घोषित इथे होत आहेत. स्कोर मध्ये जाऊन पोहोचलो तर 37. या धावसंख्येतील शेवटचा चेंडू आहे षटकातला. या इनिंगचा शेवटचा चेंडू आहे. पुन्हा एकदा टॅप शॉट आणि हा चौकार. 41 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. माइटी स्पोर्ट्स क्लब विरुद्ध SP 1919. बघा कशा प्रकारे सामना करतायत या खेळीचा. आणि दोन्ही कॅप्टन्सनी यायचंय, टॉस साठी यायचंय. साया मित्र मंडळ आणि कडू पॅकर्स दोन्ही कॅप्टन त्वरित टॉस साठी यायचे. कडू पॅकर्सचे कॅप्टन कोण आहे कडू पॅकेज सर? अमर आहे. सायपाक कॅप्टन. कडू पॅकर्सचे कॅप्टन टॉस साठी यायचे. सचिनला बोलता पाठव ना टॉसला. सचिनला टॉसला पाठव ना. सूरज ए उडव रे. आणि मी विनंती करतो सूरज गौरी यांना की आपण आपल्या हस्ते टॉस इथे आपण करायचंय. कडू पॅकर्सचे कॅप्टन कडू पॅकर्सचे कॅप्टन त्वरित यायचे. अरे कोणीतरी या टॉस उडवायला. डिसिजन द्यानंतर उडव. डिसिजन नंतर द्या ना. मॅच ठरते. अरे सचिन टॉस उडव. डिसिजन नंतर दे. टॉस इथे आपण होताना पाहायला मिळतोय. यानंतरचा सामना फक्त इनिंग जर अंपायरला भेट तो वन साइड आले. मागच्या मस्त दादा म्हणते आहे की तो ओपन मध्ये कोण खेळलंय का त्यांच्यामध्ये प्लेअर ते कडू पॅकर्स. ओपन मध्ये पण कडू पॅकर्सचे प्लेअर आधी खेळले. ते बोलते की टॉस मध्ये एकदा बघून घेते ते खेळणार मॅच ते काहीतरी नाही त्याच्यात काहीच नाही. त्याच्यामध्ये काहीच नाही. पॅम्पलेट त्याच्यात काहीच नव्हतं. मॅसेज मला नाही आला का? पूर्ण टीम खेळणार आहे का? कारण कसं मध्ये का की अरे चला मॅचला सुरुवात करायची. आपण डिस्कशन त्या साईडला चालू राहू दे. चला अंपायर मॅचला सुरू करायची आहे. चालू असलेला सामना आपण पाहतोय तो
SP 1919 विरुद्ध माहिती स्पोर्ट्स क्लब. जिंकण्यासाठी आवश्यकता असेल ती 42 धावांची आवश्यकता आहे. या दरम्यान सुरेखा चेंडू डॉट डिलिव्हरी. चांगली सुरुवात म्हणता येईल. या दरम्यान सूर्यपंतू व्हाईट बॉल्स येथे पंचांचा इशारा. अतिरिक्त धाव. पुन्हा एकदा सुरेख चेंडू डॉट डिलिव्हरी. या दरम्यान पुन्हा एकदा सुरेख नो बॉल चालल्या पंचांचा इशारा. लाईनला टच झालेला चेंड पाय. पंचांचा निर्णय अंतिम असेल. वाद घालायचा नाहीये. या दरम्यान सुरेख चेंडू डॉट डिलिव्हरी. या दरम्यान पुन्हा एकदा सुरेख डिलिव्हरी. सुरेख अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती केपी सरांच्या माध्यमातून. या दरम्यान इथे मात्र एक धाव नक्की इकडे मिळते. षटक होते समाप्त. पहिल्या षटका समाप्तीनंतर स्कोर झालाय तो ओव्हर तरी 5 चेंडू झाले. एक चेंडू शेष आहे. सॉरी एक चेंडू शेष आहे. एक बॉल बाकी आहे. 5 बॉल 3 रन. सुरेख असा टॅप शॉट. रनआउटची संधी आहे. थ्रो मात्र लांब आहे आणि एक धाव मिळते. षटक होते समाप्त. पहिल्या षटकाची समाप्ती धावफलक धावा लागल्या त्या 4 धावा. सुंदर असं क्षेत्ररक्षण तिकडे पाहायला मिळते. आपल्या संघासाठी एक धाव नक्कीच इथे मात्र रोखले ती तन्मय यांनी. या दरम्यान सुरेख चेंडू. सुंदर असं क्षेत्ररक्षण. रनआउटची संधी आणि इथे मात्र फलंदाज होतोय बाद. रनआउटच्या रूपामध्ये गणेशला जावं लागते माघारी. रेहान गोलंदाजी मागवरती. या दरम्यान नो बॉलचा इशारा. सुंदर असं यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळते. आपल्या एक धाव नक्कीच वाचवलाय. या दरम्यान सुरेख चेंडू. तेज सरा चेंडू काहीसा समजला नाही. फलंदाज इथे मात्र झाल्या बाद. तीन चेंडू 6 धावा. या दरम्यान सुरेख चेंडू. या दरम्यान सुरेख चेंडू. एक धाव घोषित आणि ते मात्र आता टॉस इथे होत आहे तो कडू पॅकर्स विरुद्ध
साया ग्रुप. सुरेखाचा चेंडू डॉट डिलिव्हरी. नाणेफेकीचा कौल गेला तो कोण जिंकला? साया ग्रुप यांच्या बाजूने. साया ग्रुप यांच्या बाजूने. स्कोर काय? दोन षटकाचा खेळ समाप्त झाला. 7 धावा धावफलकातील लागलेले आहेत. सुरेखा चेंडू डॉट डिलिव्हरी. सहदेव शेलकर यांचे इथे आगमन झालं. त्यांचं की सहर्ष स्वागत आहे. ड्रीमनेटचे सहमालक सहदेव शेलकर. या दरम्यान डायरेक्ट हिट आत्महत्या इकडे आपण म्हणू शकतो. क्रिकेटमध्ये आत्महत्या. रनआउटच्या रूपामध्ये फलंदाज होते बाद. किती झाला स्कोर? डॉट होता याच्या आधीचा. एक डॉट आणि रनआउट. 2 बॉल झाले. या दरम्यान व्हाईट बॉलचे ते इशारा. रोहित नवीन फलंदाज. या दरम्यान टॅप शॉट इथे केलाय. धावा मात्र मिळतात ते 2 धावा. स्कोर पुढे सरसावतोय. जाऊन पोहोचतोय तो 10. या षटकातले अजून 3 चेंडू शेष आहेत. 3 चेंडू 10 धावा. टॅप शॉट सुरेखाचा चेंडू. बघूया किती धावा मिळत आहेत. 2 धावा इकडे घोषित झालेल्या आहे पंचांकडनं. स्कोर जातो तो 12. आता मात्र समीकरण आहे ते 8 चेंडू 30 धावा. 2 धावा पुन्हा एकदा प्रयत्न होता मात्र यश काहीसं मिळालं नाहीये. 2 धावाने स्कोर मात्र पुढे जातोय. 14 धावा. 7 चेंडू 28 धावांचं आव्हान आहे. प्रत्येक चेंडू चौकार पाहिजे. पुढे सरसावलाय. रनआउटची संधी मात्र इथे मात्र मिळते. षटक झाले समाप्त. 3 षटकांचा खेळ समाप्त झाले. धावफलकातील धावा लागल्यात त्या 15 धावा. अजूनही 27 धावांची आवश्यकता आहे. प्रेम येतोय गोलंदाजी मार्क वरती. नो बॉलचा आला इशारा. रनआउटची संधी आहे आणि ते मात्र फलंदाज होतोय बाद. बॉल काउंट रन काउंट. 5 चेंडू आणि 16 धावा धावफलकातील लागले आहेत. अजूनही 26 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र व्हाईट बॉलचा ते इशारा. सया ग्रुपने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. या दरम्यान सुरेख चेंडू बाईकच्या स्वरूपामध्ये 1 धाव इकडे मिळते. इथे मात्र चौकार. तन्मय यांच्याकडे कुठलाही प्रतिसाद नाही आणि 4 धावा इकडे मिळत आहेत. आता मात्र शेवट 2 बॉल राहिले. शेवटचे 3 चेंडू. या दरम्यान सुरेख चेंडू आणि 1 धाव इथे मिळते. किती बॉल पाहिजे? 2 चेंडू 18 धावांची आवश्यकता. 1 धाव घोषित. तेव्हा ड्राईव्ह केला आणि सामना विजयी केलाय तो मायटी स्पोर्ट्स क्लब या संघाने. आणि उत्कृष्ट अशी खेळी यांच्या माध्यमातून झाली गेली. कोण आहे? तन्मय ना? तन्मय ना? वेदांत तन्मय ना? मॅन ऑफ द मॅच तन्मय ना? किती रन केले? 22. साया ग्रुपचे कॅप्टन त्वरित साया ग्रुपचे कॅप्टन अंपाशी संपर्क साधून घ्यायचे आणि या सामन्यातला मॅन ऑफ द मॅच